सर्वप्रथम आपण सँडविच बनवण्यासाठी लागणारी ग्रीन पुदिना चटणी बनवून घेऊ। आता आपण चटणी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी लागणार कोथिंबीर, पुदिना, लसूण, एक लिंबाचा रस, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, फुटाणे डाळ 2 चम्मच, चाट मसाला, साखर, काळं मीठ, जिरे, साधं मीठ चवीनुसार आणि तेल 2 चमचे। याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। आता आपली पुदिना चटणी तयार झालेली आहे। आता तुम्ही असं बघू शकता। आता आपण सँडविच करायला सुरुवात करू। आता आपण सँडविच बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी आपण एका ब्रेड स्लाइसला बटर लावून घेतोय। त्याच्यानंतर ही जी आपण बनवून घेतलेली आहे पुदिना चटणी ती लावून घेणार आहे। त्याच्यावरती आपण काकडी कट केलेली घालून घेणार आहे। कांदा कट केलेला, टोमॅटो, शिमला मिरची आणि चाट मसाला। त्याच्यावरती आपण चीज ग्रेट करून टाकणार आहे। दुसऱ्या ब्रेड स्लाइसला पुन्हा थोडं बटर लावून घेतोय आणि त्याच्यावरती पुदिना चटणी, आणि हे आपण स्लाइस याच्यावरती ठेवून देऊ। आता आपण हे तव्यावरती थोडं टोस्ट करून घेऊ। आता आपण गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडं बटर सोडून देऊ आणि हे जे आपण बनवलेलं सँडविचचं ब्रेड आहे हा याच्यावर ठेवून देऊ आणि त्याच्या साईडला थोडं बटर सोडू आणि वरती थोडं सोडून घेऊ। आता आपली एक साईड भाजून झालेली आहे। आता दुसरी साईड ही परतून घेऊ आपण। दुसऱ्या साईडलाही भाजून घेऊ। असा या ब्रेडला गोल्डन असा कलर आला पाहिजे। दोन्ही साइड भाजून झाल्यानंतर आपण हे सँडविच काढून घेणार आहे। आता आपलं दोन्ही साइडना सँडविच भाजून झालेलं आहे। ते आता आपण कट करून घेऊ। आता आपण सँडविच कट करून घेतलेला आहे। याच्यावर आपण आता चीज ग्रेट करून टाकणार आहे। आणि त्याच्यासोबत ही जी पुदिना चटणी आहे ती आणि टोमॅटो सॉस। आता हे आपलं खाण्यासाठी सँडविच रेडी आहे।